साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आंतरजातीय विवाह जोडप्यासाठीचे 85 लाख अनुदान प्राप्त। शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास देण्यात येणारे 78 लाख अनुदान नुकतेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला प्राप्त झाले असून त्याचे वाटप लवकर केले जाणार असल्याचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी सांगितले। आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आंतरजातीय योजनेअंतर्गत केंद्र सरकार 50% तर राज्य सरकार 50% असे मिळून प्रत्येकी जोडप्यास 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येते। गेल्या 2020 पासून हे अनुदान प्रलंबित होते। अनुदानाच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाकडे जिल्ह्यातील 354 आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी अनुदानासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला होता। त्यापैकी सध्या 170 जोडप्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे, तर बाकीच्या 202 जोडप्याचे हे अनुदान लवकरच प्राप्त होणार असून ते शासनाकडून प्राप्त होताच लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे। सदरचे अनुदान वाटप करताना आलेल्या अर्जाच्या क्रमवारीनुसार वाटप करण्यात येणार आहे। तर आंतरजातीय विवाह केलेल्या ज्या जोडप्यांना अद्यापही अनुदानासाठी आपले अर्ज दाखल केले नाहीत अशांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करावे असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी माहिती देताना समाज कल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक हिरेमठ म्हणाल्या की वरिष्ठ लिपिक समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर। तर आपल्याकडे 2 आंतरजातीय विवाह योजना आहे। सदर योजनेअंतर्गत आपल्याला 85 लाख रुपये शासनाकडून अनुदान प्राप्त झालेलं आहे। तर त्याच्यामधून प्रति दाम्पत्य 50,000 प्रमाणे आपण 170 जणांना अनुदान वाटप करत आहोत। आणि आत्ता PFMSचं ऑनलाईनचं कामसुद्धा चालू आहे आणि प्रशासकीय मंजुरी घेणंसुद्धा चालू आहे। तर लवकरात लवकर त्या 170 दाम्पत्यांना अनुदान अदा केले जाईल त्यांच्या खात्यावरती। दरवर्षी किती प्रस्ताव येत असतात? दरवर्षी 150 प्रस्ताव येत असतात। सरासरी 140 असतात, कधी 160 असतात, पण आपण सरासरी पाहिलं तर 150 प्रस्ताव दरवर्षी आपल्याकडे सर्वच्या सर्व मंजूर होतात का? हो, सगळे मंजूर होतात। काही अपात्र असतात, काहींना त्रुटी लागलेली असते, ती म्हणजे त्रुटींची पूर्तता करतो आपण आणि मग फेरसादर करून मंजुरी करून घेतो आपण त्यांची।